आपल्यासोबत विक्रम पाचपुते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. किती गरजेचं वाटतंय युवा आमदार म्हणून तुम्हाला या बौद्धिकाला? नाही, प्रत्येक वर्ग हे गरजेचेच असतात आणि मुळात आपण पाहिलं तर शिक्षण हे व्यक्तीचं कधीही थांबलं नाही पाहिजे. कारण माणूस नुसता साक्षर होऊन चालत नाही, ज्ञानीही झाला पाहिजे. त्यामुळे असे वर्ग नक्कीच ज्ञानी करत असतात, नवीन ज्ञानामध्ये भर पडत असते आणि नवीन ज्ञानात भर पडणं हे लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातनं काय महत्त्वाचंच असतं. त्यामुळे ज्ञान काय याच्यापेक्षा ज्ञान मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा वर्गाने नक्कीच आपण लहान पाहिलं म्हणजे कायम आपण आपल्या पुराणातनं वगैरे ऐकत आलो की गर्भसंस्कारही महत्त्वाचे असतात, तेवढे हे सगळे संस्कार महत्त्वाचे असतात. लोकप्रतिनिधी म्हणून संस्कार होतात, कायम होत असतात. म्हणजे प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकवत असतो. त्यामुळे असे वर्ग हे जे काही चुकीचे शिकवणी असतात त्या बाजूला करतील. मागच्या वर्षी देखील तुम्ही आला होता, या वर्षी देखील इथं येताना दिसता आहात. तर काय फरक जाणवतो तुम्हाला या मागील एका वर्षात? तुम्ही मागे देखील वर्षी इथं आला होतात, काय तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि कशा पद्धतीनं आता तुम्ही वेगळेपण दिसताय? मुळात काय होतं की भारतीय जनता पार्टीचे मूळ आम्ही जे आम्हाला सर्वांना सांगितलं जातं की ज्या धर्तीवर आम्ही काम करतो, म्हणजे प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. तर ह्या अनुषंगाने मला ज्या काही संधी मिळाली म्हणजे मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत म्हणजे सभागृहाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली, त्यात आपण हा विचार नाही केला आम्ही की आमचा पक्ष हा सत्तेत आहे की नाही किंवा आम्ही सत्तेत आहोत की नाही. याच्यापेक्षा आमचा जो प्रश्न आहे हा जनहिताचा आहे की नाही हा विचार करून मग तो आर्टिफिशियल चीज किंवा आर्टिफिशियल पनीर असेल किंवा चीज अनलॉग असेल, मधल्या काळामध्ये गुटखाबंदी किंवा तुमचा काय म्हणणार सुगंधी सुपारी, तर असेही प्रश्न मांडताना आम्ही कधी मागे पुढे बघितलं नाही किंवा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. त्यामुळे कधी कधी आम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्ही विरोधकाची भूमिका बजावताय की सत्ताधाऱ्यांची. तर मुळात काय की आमच्या पक्षाची मूळ भूमिका अशी आहे की प्रथम राष्ट्र, त्यामुळे जनहित हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आम्ही सत्तेत बसलो का विरोधात बसलो याच्यापेक्षा आमच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून जनहित झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत राहतो. धन्यवाद. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मोठाळ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.